श्रद्धांजली आपण आमच्या आई बापाला आजी आजोबाला वाहत नाही म्हणून आठवण ठेवत नाही. सूर्य चंद्र असेपर्यंत या महामानवाचं कार्य राहणार आहे. जेव्हा आम्हाला अधिकार मिळाला मौन श्रद्धांजलि के लिए कीजिए शुरुआत. नमो तस्स अहरतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो अहरतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सूरामेरे मद्यपमद्यधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. सब पापसकरणं कुशलस्य कुसंपदा सवितपर्योतपनं हेतु बुद्धानुशासनं. साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्माननीय या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, प्रथम दादा आमचे विष्णुभाऊ, तसेच खास करून तुम्ही आहे म्हणून आम्हाला महत्व आहे. आम्ही जर कुठे एखाद्या ठिकाणी बसलो आमचं कुणी ऐकलं आम्ही जे बोलतो ते तुमच्यासाठी, पण तुमचे इतकंच महत्व तुम्हाला शिकवणारा जर कोणी नसेल तुमच्या शिक्षणालाही महत्व नसतं. दोघांचे महत्व तडजोडीचं सारखं आहे. सर्व तुम्ही आपण माझ्या मागे 2 मिनिटात भजन म्हणणार आहोत. आपण जय भीम बोलूया मुखाने, जय भीम बोलूया. 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 महू गावच्या बाबाजीला नमन करूया. महू गावच्या बाबाजीला नमन करूया. जय भीम बोलूया मुखाने, जय भीम बोलूया. 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 भारत माता की जय. जिस प्रकार व्यापारी अपने घोड़ों को अपने काबू में रख के व्यापार करता है, उसी प्रकार इंसान सही मायने में अपने स्कूली शिक्षण के जीवन में जीने का प्रयास करता है. सही मायने में वो इंसान कहलाता है. 2500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध असा एक भूमिपुत्र या जगात नाही झाला ज्यांच्याकडे 1000 नांगर शेतामध्ये नांगरण्यासाठी असं म्हणतो राजा होता. आणि धम्मपद बाबासाहेबांनी लिहिलं. आम्हाला साधं पत्र लिहायचं म्हणतो आम्हाला एकमेकांना विचार घ्यावा लागतो. पत्र लिहित असताना एवढं शिक्षण घेऊन आणि गोसाव्याला भविष्यवाणी केली होती. त्यांच्याच घराण्यातून घर सोडून गेलेल्या बाबासाहेबांच्या आतापर्यंत 13 अपत्ये तुमची गेली आहे, पण 14व रत्न भारतरत्न म्हणून जन्माला येणार आहे. आणि त्या भारतरत्नासाठी एवढंच नाही तर आमच्या सुद्धा इतरत्र धर्मग्रंथामध्ये त्या ऋषी मुनींना असा आनंद झाला का खरोखर जो इथं या व्यक्ती या घरामध्ये जन्माला येईल, 1 नाही 2 नाही पिढ्या नाही पिढ्याचा उद्धार करणारा जन्माला येईल. आम्हाला पिढी नाही करायची. आमचंच घर, आमचंच त्यांचा विचार आमच्या दिमागात आणून आमचं जीवन कपडे घालण्याकरता नाही आहे. आमचं जीवन मोबाईल पाहण्याकरता नाही आहे. आणि मुलींनो तुम्ही आत्मनिर्भर भारत बनल तेव्हा बनल.
आम्हाला कोणाच्या घोषणेकडे लक्ष नाही द्यायचं आहे. आमच्या जीवनात आम्ही आत्मनिर्भर बनत नाही तोपर्यंत त्या वाक्याला, त्या गोष्टीला आणि बाबासाहेबांच्या फोटोला महत्व राहतं. संविधान म्हणजे काय? आम्ही पुढे जातो, कोणत्या मार्गाने जातो? आता येत आहे का सर? येतो आपल्या लोकांचा जनरल सांगतो मी. वैभव, वैभव, लक्ष्मी. वैभव दादा इथं बसले आहे, आमच्या लक्ष्मी इथं बसल्या आहे. तुमच्या घरात खूप प्रॉपर्टी आहे गुरुजी, एखादी लेकरून जन्माला नका तुमचं वैभव कसं राहते पाहून घेऊ. वैभव लक्ष्मीची कथा इतराला विचारलं खूप पॉवरफुल आहे म्हणे. अरे तुमच्या मायबापाने जन्म दिला, त्या मायबापाचं तुम्ही ऐकत नाही. ते वैभव लक्ष्मीच्या खोट्या अशा पुस्तकाच्या मागे लागता आणि नवनव पोरी बसून त्यांच्या हातामध्ये देता. जो वैभव लक्ष्मीचं व्रत वाचत त्याच्या जीवनाचं भलं होणार, तो भीकच मागत ते हात में ग्रंथ गीता पढ़ते रहते हो. अरे जीना है क्या मरना है? बाबासाहेबांचं लक्ष नव्हतं. बाबासाहेब म्हणतात तुम्ही जेवण नाही करत, सतत सारखा 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 अभ्यास करता. या जगातला 18 तास अभ्यास करणारा व्यक्ती देशाची घटना लिहितो. त्यांचं सुरुवातीचं जीवन पाहिलं तर लहान पोरासोबत खेळत खेळत कोंबड्याचे अंडे आणणे, भाजून खाणे, घरच्या लोकांना रोखलं तर झाडावर चढणे, लपून राहणे, घरच्या लोकांना थोडंसं बुचकळ्यात पाडणे. आणि एवढेही करताना मीराईने त्यांचं संगोपन केलं. मग असे आमचे भारतीय घटनेचे शिल्पकार ते 18 तास अभ्यास केल्यानंतर म्हणजे तुम्ही जेवत का नाही? रात्री झोपायला वेळ नाही आणि दुपारी जेवायला पैसे नाही. आम्हाला सर्व सुख दिलं आहे, आम्हाला आयतं मिळत आहे. राजाने एक वेळ 2 ते गरुड पक्षी आणले आणि एका झाडावर बसवले. एक गरुड पक्षी भरकन उडाला आणि एक गरुड पक्षी उडत नव्हता. सर्व राजानं एक आव्हान देऊन टाकलं गाववाड्यात, या पक्षाला जो उडवायला लावल, अर्धा दिवस झाला, पाऊण दिवस झाला, पक्षी उडाला नाही, अर्ध राज्य त्याला बक्षीस देईन. या पक्षाला जो उडवायला शिकवेल त्याला. तो पक्षी कसा? एक शेतकरी आला, राजेसाहेब माझी विनंती आहे, या पक्षाला उडवण्यासाठी प्रयत्न करू का मी? आणि इतक्या लोकांनी केला, बाई शिकले, सवरले, बसले, सर्व याच्याच्या नाही झाला, तर तू करून बघ, अर्ध राज्य तुम्हाला देणे आहे. मग ते प्रकरण त्याच्या लक्षात आलं. उडाल घेतली, ज्या फांदीवर त्याला बसवून त्या फांदीला तोडली. जशी फांदी खाली पडली तसा तो गगनात उंच भरारी मारून गेला. गोसाव्यानं भविष्यवाणी केली होती त्यांच्याच घराण्यातून घर सोडून गेलेल्या बाबासाहेबांच्या. आतापर्यंत 13 अपत्ये तुमची गेली आहे, पण 14 वर्षात भारतरत्न म्हणून जन्माला येणार आहे. आणि त्या भारतरत्नासाठी एवढंच नाही तर आमच्या सुद्धा इतरत्र धर्मग्रंथामध्ये त्या ऋषी मुनींना असा आनंद झाला का खरोखर जो इथं या व्यक्ती या घरामध्ये जन्माला येईल, एक नाही, 2 नाही, पिढ्या नाही, पिढ्याचा उद्धार करणारा जन्माला येईल. आम्हाला पिढी नाही करायची, आमचंच घर, आमचंच त्यांचा विचार आमच्या दिमागात आणून. आमचं जीवन कपडे घालण्याकरता नाही आहे, आमचं जीवन मोबाईल पाहण्याकरता नाही आहे. आणि मुलींनो, तुम्ही आत्मनिर्भर भारत बनल तेव्हा बनल. आम्हाला कोणाच्या घोषणेकडे लक्ष नाही द्यायचं आहे. आमच्या जीवनात आम्ही आत्मनिर्भर बनत नाही तोपर्यंत त्या वाक्याला, त्या गोष्टीला आणि बाबासाहेबांच्या फोटोला महत्व राहतं. संविधान म्हणजे काय? आम्ही पुढे जातो, कोणत्या मार्गाने जातो? आता येत आहे का सर? येतो आपल्या लोकांचा जनरल सांगतो मी. वैभव, वैभव, लक्ष्मी. वैभव दादा इथं बसले आहे, आमच्या लक्ष्मी इथं बसल्या आहे. तुमच्या घरात खूप प्रॉपर्टी आहे गुरुजी, एखादी लेकरून जन्माला नका तुमचं वैभव कसं राहते पाहून घेऊ. वैभव लक्ष्मीची कथा इतराला विचारलं खूप पॉवरफुल आहे म्हणे. अरे तुमच्या मायबापाने जन्म दिला, त्या मायबापाचं तुम्ही ऐकत नाही. ते वैभव लक्ष्मीच्या खोट्या अशा पुस्तकाच्या मागे लागता आणि नवनव पोरी बसून त्यांच्या हातामध्ये देता.
जो वैभव लक्ष्मीचं व्रत वाचत त्याच्या जीवनाचं भलं होणार तो भीकच मागत ते पण आत्मीय ग्रंथ गीता पढ़ते रहते हो. अरे जीना है क्या मरना है. बाबासाहेबांचं लक्ष नव्हतं. बाबासाहेब म्हणतात तुम्ही जेवण नाही करत सतत सारखा अभ्यास करता. या जगातला 18 तास अभ्यास करणारा व्यक्ती देशाची घटना लिहितो. त्यांचं सुरुवातीचं जीवन पाहिलं तर लहान पोरासोबत खेळत खेळत कोंबड्याचे अंडे आणणे, भाजून खाणे, घरच्या लोकांना रोखलं तर झाडावर चढणे, लपून राहणे, घरच्या लोकांना थोडंसं बुचकळ्यात पाडणे. आणि एवढे करताना मीराईने त्यांचं संगोपन केलं. मग असे आमचे भारतीय घटनेचे शिल्पकार ते 18 तास अभ्यास केल्यानंतर म्हणजे तुम्ही जेवत का नाही. रात्री झोपायला वेळ नाही आणि दुपारी जेवायला पैसे नाही. आम्हाला सर्व सुख दिलं आहे. आम्हाला आयतं मिळत आहे. राजाने एक वेळ 2 ते गरुड पक्षी आणले आणि एका झाडावर बसवले. एक गरुड पक्षी भरकन उडाला आणि एक गरुड पक्षी उडत नव्हता. सर्व राजानं एक आव्हान देऊन टाकलं गाववाल्यात. या पक्षाला जो उडवायला लावल अर्धा दिवस झाला, पाऊण दिवस झाला, पक्षी उडाला नाही. अर्ध राज्य त्याला बक्षीस देईन. या पक्षाला जो उडवायला शिकवेल त्याला. तो पक्षी कसा. एक शेतकरी आला, राजेसाहेब माझी विनंती आहे या पक्षाला उडवण्यासाठी प्रयत्न करू का मी. आणि इतक्या लोकांनी केला भाई शिकले सवरले बसले सर्व यांच्याच्या नाही झाला तर तू करून बघ. अर्ध राज्य तुम्हाला देणे आहे. मग ते प्रकरण त्याच्या लक्षात आलं. उडाल घेतली, ज्या फांदीवर त्याला बसवून त्या फांदीला तोडली. जशी फांदी खाली पडली तसा तो गगनात उंच भरारी मारून गेला. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा, भारत देश हमारा. श्री गुरुदेव की भारत के सभी साधु धर्म संत पंथों की, ग्राम देवता की, भारत माता की. चांगला वाटतो गावातल्या लोकांना वाटलं पण शाळेत का. भारत माता की. धन्यवाद. कसतीच्या संग भागू इच्या दारिद्र्य दुःखाची परवड कुणाला सांगू. लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव. ज्ञानाचं कुंकू कपाळी लावावं लागते. आणि ते कुंकू लावून आम्ही एका सर्व गावात राहतो. सर्व जाती धर्मपंथाचे लोक एकत्र राहतो. आम्ही एकमेकाशी विरोध न करता आमच्या घरचा कचरा दुसऱ्याच्या अंगात टाकू नका. आम्हाला गाव स्वच्छ करण्याची गरज नाही. आम्ही जर कचरा नाही टाकला तर आपोआप गाव स्वच्छ झालं. देश स्वच्छ करण्याची गरज नाही. कोणी म्हटल्यावर आत्मनिर्भर व्हायचं नाही. आमचं स्वतःच आत्मनिर्भरपणा आम्हाला निर्माण झाला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी करण्याकरता आम्हाला सत्याच्या मार्गाचं आचरण करावं लागल. नाही तर मग काय होते. वेदासी विटाळ, शास्त्राची विटाळ, विष्णूची विटाळ, ब्रह्माची विटाळ, काय मंगळ विटाळ, जन्मता विटाळ, मरता विटाळ, चोखा म्हणे विटाळ आधी अंती आमच्या धर्मामध्ये जन्माला चोखा महाराज होऊन गेले. फक्त बाबासाहेब सांगितलं आम्ही तुम्हाला, दुसरं नाही. नाही काय होते. मातीचे मडके बनवितो कुंभार. काम होतं. मातीचे मडके बनवितो कुंभार, एका तो अग्नि संस्कार. खुदा की यहाँ भेद देखेगी हिंदू मुसलमान कौन है. यहाँ वहां जाके पता लगाओ क्या परेशान कौन है. यहाँ वहां जाके पता लगाओ क्या परेशान कौन है. अरे मंदिर मस्जिद भोंगे के झगड़ों में ना पड़ो तुम. मंदिर मस्जिद भोंगे के झगड़ों में ना पड़ो तुम. घर घर जाके पता लगाओ क्या परेशान कौन है. पुन्हा एक महत्वाचं सांगतो. जे मंजुळा माता
भाकर टाकत होती मंजुळा माता, त्यांच्या आईचं नाव आहे राष्ट्रसंताच्या. तुम्हाला प्रश्न विचारला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कोण, नाव सांगायचं कोण, मुला मुलीपैकी. हिम्मत करा, उभी राहा, छत्रपती उभं राहून सन्मानानं नाव सांग. तूच बोलली ना, हात दाखवली ना, सांग ना. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कोण? शिवाजी महाराज. हा, धन्यवाद. टाळ्या वाजवा. सर्वांना माहित आहे पण हिम्मत नाही. विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा. श्री गुरुदेव की भारत के सभी साधु धर्म संत पंथों की, ग्राम देवता की, भारत माता की. चांगला वाटतो गावातल्या लोकांना वाटतं पण शाळेत का. भारत माता की. धन्यवाद सर. तुमची परिस्थिती पहा आणि तुम्ही काय करता त्याचा अभ्यास करा. एक एक मिनिट महत्वाचा आहे मुलांनो. एक एक मिनिट 24 तास तुमच्या अकाउंटवर, दररोज झोपेतून उठल्यानंतर तुमच्या अकाउंटवर 24 तास पडतात. एका एका सेकंदाचा विचार करा. जगण्यासाठी तुम्ही फक्त म्हातारपण येण्यासाठी जगत आहे का मरण्यासाठी जगत आहे? का लोकांचं कल्याण आणि स्वतःचं कल्याण करण्यासाठी जगत आहात तुम्ही, याचा विचार करा. झोपडीची जर बिल्डिंग करायची असेल, आई वडिलांचं दुःख नष्ट करायचं असेल, नातेवाईकाचं दुःख नष्ट करायचं असेल, देशासाठी काहीतरी करायचं, ज्ञानाला महत्व होतं. आणि शिवाजी महाराजांनी ताकदीच्या भरोशावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाच्या भरोशावर, आणि त्याच्याही आधीच्या कालखंडामध्ये जैन धर्माचा, जर बौद्ध धर्माचा विचार करतो म्हटला, सम्राट अशोकाच्या कालखंडाचा विचार करतो म्हटला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त किंवा अजातशत्रू, प्रसेनजीत या कालखंडाचा जर विचार करतो म्हटला, तर विचाराचं महत्व होतं त्या कालखंडामध्ये. कारण समाजामध्ये दयनीय अवस्था विचाराची निर्माण झाली होती आणि ही विचाराची क्रांती त्यांनी त्यावेळेस केली. शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेऊन अन्यायाच्या विरोधात स्वराज्य निर्माण केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळवून द्यावं, गरिबी कशी दूर होईल, स्त्री पुरुष समानता कशी निर्माण होईल आणि हा देश जगामध्ये महासत्ताक कसा होईल, या अनुषंगाने केवळ पेनाच्या भरोशावर